तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कदम यांचं इथे आगमन झालेलं मनपूर्वक आपलं स्वागत आहे। हा प्रवीण दादा दलवी यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समीपत आमचे प्रवीण कदम सुद्धा उपस्थित आहेत। तर दिलीप बुवा यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलेला आहे। प्रवीण दादा दलवी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत। दलवी साहेब तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि सामन्याकडे वळणार आहोत। ही लढत असणार आहे निश्चित स्वरूपात धाकटी दुई विपक्ष पेटाले अशी लढत असणार आहे। स्वर्गीय महादेव स्वर विकास 11 पेठाली विपक्ष धाकटी दुई दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे प्रेक्षणीय लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे। मित्रांनो खऱ्या अर्थाने आम्हाला प्रवास दूरचा होता काही त्यामुळे येता आलं नाही बेलवर, परंतु श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मजकूर श्री नारायण लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ तलोजा मजकूर यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करू। पेठाली यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करू आणि छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील आणि त्यांच्या समेत मुकुंद राजे त्यांच्या सर्व सहकार्यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करू। थँक्यू। बघा प्रेक्षक वर्ग आता तुमच्यासाठी पुन्हा एकदा आज आम्ही घेऊन आलो भारतीय जनता पार्टी दमदार व्यक्तिमत्व आमचे निर्दोजी केणी साहेब यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल लकी ड्रॉच्या माध्यमातून बघा आमचे आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचतात। रॅलिंगच्या आतमधून ज्यांना कोणाला सहभाग नोंदवायचं त्यांनी नक्कीच आपल्या खरं तर कुपन फाडायचे। ज्यांना इच्छा असेल या लकी ड्रॉ मध्ये सामील होण्याची तर त्यांनी नक्कीच कुपन घ्यायचे। आता आमचे आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचतील। लकी ड्रॉच्या माध्यमातून महागुरु रोज रात्री एक सायकल दिली जाते। काल एक सायकल दिली, आज एक सायकल आणि उद्या एक सायकल, अशा प्रकारे तिन्ही रात्री या ठिकाणी सायकल पुरस्कृत केलेत। भारतीय जनता पार्टी दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय निर्दोजी केणी साहेब, त्यानंतर आमचे विलासदादा घरत यांच्या वतीने देखील तर निलेश शेठ तांबडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी मध्ये सरचे आम्ही ते स्वागत करत आहोत। हॅलो चेक। तर तमाम क्रिकेट रसिकांचं श्री छत्रपती ट्रॉफी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम। तर मॅच ऑन झाले, सामना आपण जरूर पाहतो। एका बाजूला MMV धाकटी जुई आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना संघ लक्ष्मी नारायण पेठाली। तर टॉस जिंकला या मॅच मध्ये आपण संघ पाहतोय। पेटाली संघाने टॉस जिंकला आणि निर्णय फिल्डिंग, पहिला चेंडू झेल होणार का आणि पकडला झेल, पहिलाच मोठा फटका। प्रेक्षक वर्ग या संगीताचा आनंद घेतो। आपण पाहतोय अप्रतिम रंगमंच सजलाय पाहुण्यांच्या उपस्थितीनं आणि तिकडे लकी ड्रॉची तयारी। रोहित जी घरात बाद झाला, इम्पॉर्टंट विकेट होती। रोहितचं मैदानावर थांबणं संघ हितासाठी महत्वाचं होतं आणि तो बाद झाला। सुनियर रोहित म्हणूया, ज्युनियर रोहित म्हणूया, 2 रोहित घरात आहेत। MMV धाकटी जुई संघ टॉस जिंकला पेटालीनं 5 षटकांचा सामना आणि आतापर्यंत आपण पाहतो या पूर्वार्धातील हे पहिलं पूर्वार्ध पाहिलं, मात्र फर्स्ट राऊंड मधील हा 4था सामना आहे। तर या अगोदर 3 सामने पाहिले आणि हा 4था सामना। 8चा पोल आज एक संघ क्वालिफाय होईल। आज डे नाईट फॉर्मॅटची 4थी रात्र पेठाली विरुद्ध धाकटी जुई। एक याच काही अंतरावर असलेलं पेठाली गाव आणि एक आपण पाहतोय उरण परिसरातून आलेला धाकटी जुई संघ। तर प्रथमेश तर
प्रमोद पाटील रोंजन यांच्या वतीने स्पर्धेकरता ऑर्गनायझर कमिटीसाठी 4001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. पुढचा चेंडू गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट ना. समोर ठेवला शरीरभेदी गोलंदाजी अपील मध्ये उत्साह आणि सँडी पालकर यांनी उचलून धरलं. त्यांनी सांगितलं का चेंडू वरती चाललाय. बघा किती नजर स्थिर होती आणि लेग बाईट्स. सँडी पालकर यांना महागुरु का म्हटलं जातं का घारी सारखी नजर असते आणि मोरासारखे कान. आणि जेव्हा ते मैदानावर असतात ना तेव्हा खूप काही डिफिकल्टीज असतात, ते अडथळे दूर करतात. मग सत्यवान काकडे असतील, सुनील तांडेल असतील, हा पॅनल असतो SP पॅनल याला म्हटलं जातं. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 1 गडी बाद. फर्स्ट ओव्हर पूर्वार्धामध्ये पाहते पॉवर प्लेचं हे षटक. MMV धाकटी जुई सुरुवात थोडी अडखळत होत्या. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला पॉवरफुल फलंदाजी करणं याला महत्व असतं. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एज लागली, टोकाला लागला बॅटचा थोडा चेंडू स्पर्श करून गेला. घरंगळ तिथे क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट फाईनला चेंडू अडवला, तिथून एक धाव पूर्ण करेल. आज प्रयास कोहलीनं काय खेळ केला. 52 धावेची अभेद्य हटके केली, प्रेक्षणीय केले. आज त्याच्या खेळाकडे सर्वांच्या नजर आहेत. आपण पाहतो स्पर्धेमध्ये हिरो कंपनीची नामांकित बाईक आणि प्रत्येक दिवशी प्रेक्षकांना लकी ड्रॉ स्पोर्ट्स सायकल. 3 चेंडू धावा 2. वेगवान चेंडू ऑफ स्टंपवर ठेवला. भेदकता या चेंडूवर होती. लाईन चांगले, टप्पा, दिशा, विभिन्नता, वार्ता विलाप होते. दोन्ही फलंदाज मैदानावर. किती धावा सेट होतील. सामना पाहतोय धाकटी जुई विरुद्ध पेठाली. मागच्या 3 सामन्याचा लेखाजोखा पाहिला. ज्यांनी धावा जास्त बनवल्या त्या संघाने सामने जिंकले. मात्र हा सामना आहे 4था. समोर ठेवला, पुढे टाकला, धाव घेण्याची तयारी. थोडं तालमेल बिघडलं. अशा आविर्भावामध्ये तुम्हाला असणं थोडं चुकीचं असतं. खेळावर कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्वाचं असतं. 5 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावरती टोटल. थोडी संत सुरुवात, 3 धावा. रोहितला पाहतोय. त्यानंतर आता सनी घरत. अपेक्षा जरूर असेल 5 बॉल मध्ये तुम्हाला फायटिंग स्कोर उभा करावा लागेल आणि ती तडजोड करताना बॅटिंग करताना आता स्ट्रायकर एंडला रोहित स्टेड इट करतो. लॉंग ऑफला फिल्डर रेडियम जरूर मिळेल सिंगल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्ले 1 चा खेळ संपलाय. अगदी सुरुवातीला पेठालीने आपला गोलंदाजीचा दर्जा दाखवला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा दाफलकावर आणि 1 गडी बाद. छत्रपती ट्रॉफी सन्माननीय कमलाकर दादा पाटील, मुकुंद दादा राजे आणि संपूर्ण श्री गणेश क्रिकेट क्लब खूप छान योगदान आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 4 आहेत. फलंदाजांना थोडा बुचकळ्यामध्ये टाकले. विचार करायला भाग पडले का इथे आक्रमकता कधी सादरीकरण होणार, कारण मोठे फटके येणं आता मॅन्डेटरी आहे. गोलंदाजाचं वेगळं धोरण जरूर पाहते. धावा रोखण्याचं शिवधनुष्य पेललंय. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज होता, आपण पाहिलं होतं प्रथमेश केनी, आणि आता गोलंदाज आलाय आर्यन केनी. हल्ला चढवण्याचा प्रयत्न, फिल्डिंग तेवढी ताकदीची, कमालीचं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगले. पेटाली विरुद्ध धाकटी जुई यांच्यामध्ये फाईट रंगते आणि इथे धाकटी जुईला 55, 60, 65 पहिल्या सामन्यामध्ये 74 पाहिल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 68 पाहिलं, अगदी तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा धावसंख्येचा डोंगर होताना पाहिलं. मात्र या सामन्यामध्ये किती धावा सेट होतील हे पाहूया आपण. आर्यन आक्रमण करतो, एज लागले, चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट कडे, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत चेंडू अडवलाय तितक्या वेगानं. आणि जेव्हा तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नाही ना, तेव्हा तुमचं धोरण असलं पाहिजे.
आक्रमकता तुमच्याकडे असली पाहिजे. सिंगल डबलला महत्व देणं सुद्धा महत्वाचं असतं आणि त्याच दिशेनं इथे प्रयत्न होतोय. तितक्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत आर्यन केनी. सिंगल, त्यानंतर 2 धावा. प्रहार करण्याचा प्रयत्न इथे जरूर होतोय. फलंदाजी करताना सनी, रोहित, सूर अजून त्यांना गवसला नाही. मोठे फटक्या या मॅच मध्ये चांगलं वातावरण निर्माण करू शकतात आणि तो प्रयत्न इथे होत असताना 7 धावा. स्ट्रेट चेंडू होता. यस, दबाव निर्माण केला. कांचन गुणलेखक मित्र कांचन पालकर त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. आणखीन एक विकेट. दबाव परिस्थिती निर्माण झाली आता बॅटिंग साइड टीमवर. तर शिवसेनेचे तळोदा शहर प्रमुख, पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि एकेकालचे नामवंत क्रिकेटर महेश भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्पर्धा ऑर्गनायझर आमचे कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 7 रन्स ऑन बोर्ड. मॅच कडे लक्ष वेधूया. राकेश आले, रोहित आले. जबाबदारी असेल. पेठालीने दबदबा निर्माण केला. ओ, चेंडू खाली ठेवलाय. लाईन चांगली आहे. गोलंदाजीचा दर्जा बघा किती चांगला आहे. आणि जर अशी गोलंदाजी तुमच्याकडे असेल, चेंडू डिलिव्हर करणं, त्यानंतर वेगळ्या धाटणीचे चेंडू फेकणं, एखादा स्लोअर वन, मिश्रित व्हॅरिएशन, व्हरायटी दाखवली आणि आपल्या गोलंदाजीचा दर्जा दाखवला पेठालीनं. आणि पेठाली संघ म्हटला ना तर यंग स्टार आहेत. आर्यन बघा, आर्यन केनी आक्रमण करतोय. फिल्डर रेडी आहे. फक्त मिळेल सिंगल. पूर्णपणे दबाव निर्माण केलाय. जी सुरुवात हवी होती, योग्य सुरुवात असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली झाली तर सर्व काही चांगलं होतं. मात्र सुरुवातीला थोडे अडथळे आले. जे महत्वाच्या कामगिरी करायची होती सुरुवातीच्या फलंदाजांना. 2 षटकानंतर एकूण धावा आहेत 8. विकेट गेल्या 2. तर शिवसेनेचं भगवमय वातावरण. शिवसेनेचं हे थीम सॉन्ग होतं. शिवसेना ही 4 अक्षर, मराठी मनाचा स्वाभिमान. अन्यायासाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेना आणि गोरगरिबांचा मदतीचा हात शिवसेना. आणि आज बघा सन्माननीय कमलाकर दादा पाटील, समाजसेवक एक मुकुंददादा राजे असतील आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे त्यांचा पाहुणा वर्ग आलाय. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. असं म्हटलं जातं महागुरु श्रीमंती ही वाऱ्यासारखी असते. ती येते आणि निघूनही जाते. मात्र सर्वात महत्वाचे असते आपली माणुसकी. आणि आज माणुसकी जोपासली या दोन्ही आमचे आयोजक पाहतोय. आज माणुसकी जोपासणारं नातं अतिथी कक्षामध्ये. आक्रमणाचा प्रयत्न, संपूर्ण दबाव निर्माण केलाय. आता खोलून खेळावं लागेल. विस्फोटक रूप धारण करणं, खराब चेंडूची प्रतीक्षा करणं, त्यानंतर पाठीराखण करणं. संघ सहकारींना आता विचार विनिमय करावा लागेल. येणाऱ्या पुढच्या काही चेंडूवर चांगली रणनीती, कूटनीती आखून प्रतिस्पर्धी संघासमोर हल्ले चढवणं, उपद्रव निर्माण करणं महत्वाचं असेल. 8 धावा. आक्रमणाचा प्रयत्न, धारदार गोलंदाजी समोर हतबल झालेली फलंदाजी. हे चित्र मैदानावर आपण पाहतोय. आतापर्यंत 3rd ओव्हर 5 षटकांचा पूर्वार्ध आहे. पहिल्या फेरीतील आज 4था सामना आहे. आज 8चा पोल. एक संघ आज क्वालिफाय होईल. 4था सामना प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतो. डे नाईट फॉर्मॅट.
गती, अचूकता, लाईन आणि लेंथ पाहिलं, अप्रतिम गोलंदाजी. आणि आता प्रथमेश केने आलाय, ज्या प्रथमेशनं फक्त 3 धावा दिल्या होत्या पॉवर प्ले मध्ये, तो प्रथमेश. फुटवाचा वापर, लॉफ करतो, डीप कडे जरूर गेलाय आणि ते सुरक्षित. पुन्हा दबाव निर्माण होईल, फटके खेळावे लागतील. तिसरं षटक प्रगतीपथावर, नाट्यमयी थोडा प्रसंग, बॅट मधून धावा येत नाही आतापर्यंत. प्रथमेशला पाहिलं, एकूण धावा धावफलकावर टोटल स्कोर कार्ड 11 वर पोहोचलाय. सुरुवात थोडी आपण पाहतो संत झाले. प्रथमेश केणी डॉट, सिंगल, 2 धावा, एकूण धावफलक 11. पेटालेने जिंकला टॉस आणि त्यांची प्रभावी गोलंदाजी आणि तिखट मार, समोर ढेपाळलेली फलंदाजी. आक्रमण करतो, हल्ला चढवलाय आणि ब्लाइंड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक रेडी, पकडला झेल. संघ इथे खेळतो आणि धाकटी जुई संघाचे बिग समर्थक A1 जोडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी सरपंच शक्तीबाई म्हात्रे आणि विद्यमान उपसरपंच मंगेशबाई घरत यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीग 20-25 डे नाईट स्पर्धा जी 27 ते 2 मार्च पर्यंत, आणि त्या स्पर्धेचे आम्ही पाहतोय आयोजक यांचे इथे आगमन झाले. आणि आज MMV क्रिकेट क्लब धाकटी जुई हा संघ इथे खेळतोय. दबाव निर्माण झाला, 11 धावा, 3 विकेट. थर्ड ओव्हर आदेश आणि राकेश. आक्रमण करतो, डीप कडे फिल्डर, आणखीन एक. पूर्णपणे अपयशी ठरलेली बॅटिंग लाईनअप. सर्व प्रयत्न इथं आपण पाहतो अयशस्वी होत असताना. थर्ड ओव्हर, धावा 11. 11 धावा धावफलकावर 4 विकेट मिळालेत. नेक्स्ट बॉल, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. जरूर आमचे सहकारी मित्र यांच्याकडून माहिती मिळते का डे नाईट जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता लेग बाईज तेव्हा थकवा जाणवतो, आणि डेचा प्रवास करून जेव्हा हा संघ धाकटी जुई संघ इथे पोहोचलाय, ट्रॅव्हल त्यांना करावा लागला. आणि काही अंशी का होईना तेच आपण साई पाहिलं का आज धावा होत नाही. मागच्या 3 सामन्यामध्ये धावसंख्येचा डोंगर रतीप उभा झाला होता, मात्र उरण या ठिकाणी डे खेळून आज इथे आलं. थोडा आपण पाहतोय त्यांच्यावर तणाव असेल आणि ते चित्र मैदानावर, आणि याचा फायदा घेतला पेठाली संघानं. 3 षटकामध्ये फक्त 12, 4 विकेट गेलेत. दबाव निर्माण झाले, मात्र येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये जर चांगल्या धावा आल्या ना तर टार्गेट सेट होईल. सन्माननीय शक्ती बाळकृष्ण म्हात्रे माजी सरपंच आणि त्यानंतर उपसरपंच मंगेशजी घरत MMV क्रिकेट क्लब धाकटी जुईच्या समर्थक आहेत. आम्ही पाहतोय त्यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. 12 धावा धावफलकावर 4 विकेट. आक्रमण करतो, हल्ला चढवण्याचा प्रयत्न, मात्र पेटालीच्या या धारदार गोलंदाजी समोर अक्षरशः फलंदाजांना विचार करायला भाग पडलाय. स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप. आता 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळतोय अक्षय. अक्षयला आपण इथे पाहूया, धावा 12 आहेत. समोर ठेवला, जरूर बाहेर निघाला, वाईटचा कॉल येईल आणि प्रयत्न चांगले कमालीचे सुरू आहेत. चांगली तयारी पाहूया. थोडी बॅटिंग लाईनअप भरकटल्या, उत्तर त्यांना काढता येत नाही. संघाची थोडी पडझड झाली. 14 धावा 4 विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केला, बऱ्याच वेळानंतर फटक्याची गरज होती आणि तो फटका आलाय. डॅशिंग प्लॅन इथे केला आणि येतोय हा चौकार.
बॅकफुटला गेले, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, शरीराचं संतुलन चांगलं होतं, मात्र इथे कमबॅक करत असताना गोलंदाज आपण इथे पाहूया. टोटल धावा फलकावरती टोटल पाहूया. संघ पुढे सरकेल. 18 धावा आहेत, 4 गडी बाद 18. ऑन साइडला ताकदीचा वापर, स्वतः गोलंदाजाला बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणखीन एक विकेट. 18 वर गडी बाद झालेत आता 5. धावा आहेत, 5 गडी बाद. थोडा संकट ओढवलंय, डाऊन थोडासा कोसळलाय आणि कामगिरीमध्ये झालेली पडझड आणि ते चित्र मैदानावर पाहिलं. 18 वर 5 गडी बाद. स्लोवर 1 समोर ठेवला आणि बघा काय क्षेत्ररक्षण सजवलंय. ज्या दिशाची गोलंदाजी होती त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभे केलं, म्हणजे हा मास्टर प्लॅन आखलाय, गेम प्लॅन. खेळामध्ये डेव्हिड वॉर्नर महान क्रिकेटर नेहमी म्हणायचे का गेम प्लॅन खूप महत्वाचा असतो आणि आपल्या गोलंदाजीनुसार इथे सापळा रचलाय. आणि आणखीन एक भेदकता, पंच इशारा करतील, दबाव पुन्हा निर्माण होईल. 4 षटकांचा खेळ संपला आणि थोडी केविलवाणी अवस्था आहे. 19 5 गडी. आता टोटल धावा पाहिला तर 20 आहेत, मात्र गडी बाद झालेत 5. तर 4 षटकांचा खेळ संपला. धावा 20 5 गडी बाद. सन्मान्य पाहुणे मंडळींची उपस्थिती पाहतो, आनंद देणारा क्षण आणि यासाठी आयोजित केली होती जी ट्रॉफी, आनंदाची डोई, आज आनंद तरंग. कमलाकर दादा पाटील, समाजसेवक मुकुंददादा राजे आणि आज त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारा पाहुणा वर्ग, चाहता वर्ग आणि प्रेक्षक वर्ग. 4 षटकांचा खेळ संपला. धावा 20 आहेत. शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग लाईनअप मध्ये सुधारणा करून वेग, सातत्य, धावसंख्या, स्कोर कार्ड क्रमप्राप्त पुढे सरकेल का, हा सुद्धा विचार होतोय. प्रेक्षक वर्ग सुद्धा आनंदेनं या स्पर्धेचा आनंद घेतो. लकी ड्रॉ ओपन झालाय प्रेक्षकांना, मात्र इथे पाहूया झेल होणार का. ओ थोडा अवघड होतं. सिंगल डबलनं जरूर काही बिघडेल, मात्र जी गोलंदाजी पेठालीनं दाखवली त्याच ताकदीची गोलंदाजी दाखवली तर मॅच बनेल. कारण या मैदानावर आपण पाहिला तर मागच्या 3 सामन्यामध्ये बॅटिंग लाईनअपना चांगल्या संधी मिळाल्या. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर होते. 5 चेंडूचा खेळ बाकी. धावा 22 आहेत. 5 धक्के. निम्मा संघ गारत. 5 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर बॉटम एंडच्या फलंदाजांना इथे आगेकूच करावी लागेल. फुटवर्क वापरला ऑन साइडला, तिकडे क्षेत्र खाली होतं, मात्र क्षेत्ररक्षकांनी जरूर प्रयत्न केलाय. शेवट कुठे का होईना गोड झाला पाहिजे. चौकार. एकूण धावफलक 26. 4 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या थोडी उंचावले. आक्रमणाची नितांत गरज आहे. प्रॉपर कनेक्शन झालं नाही आणि हा पकडला झेल. वेगाने रनिंग कॅच, ब्रिलियंट कॅच. आणखीन एक धक्का. फॉल ऑफ विकेट्स आपण आतापर्यंत पाहिल्या तर डिटेल्स जिथे 6 गडी बाद झालेत. खास करून डीजेचं कौतुक करावं लागेल. आवाज दमदार आहे. निश्चित स्वरूपात कौतुक करावं लागेल. डीजे मास्टर तुमच्या साऊंड सिस्टीमचं मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. नक्कीच. मागुरू वंश ऑडिओ आणि डीजे गणेश, डीजे जितू आणि त्यांचे संपूर्ण टीम. तर जितू गोंदली हे सुद्धा आलेत, त्यांचं वेलकम करतोय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
महागुरु असा सामना पाहिल्यानंतर असं आता वाटतंय का गोलंदाज हे जमीनदार आहेत आणि फलंदाज वेठबिगार मजूर, कारण धावा येत नाही, दबाव निर्माण झालाय. मागच्या 3 सामन्यामध्ये चित्र वेगळं होतं आणि आता चित्र वेगळं. क्रिकेट कधी रंग बदलेल ना, खेळपट्टीने हे रंग बदलले आणि आता ही या पेठालीच्या धारदार गोलंदाजीनं जो दबाव निर्माण केला, आपल्या जिगरबाज गोलंदाजीनं अक्षरशः धावफलक थांबवले. पुढचा चेंडू कौशल्य, यस क्लोज कॉल होईल. आतापर्यंत 3 चेंडू धावफलकावरती 26. आतापर्यंत थोडा लोएस्ट पाहिला आजच्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये हा स्कोर. यस DJ गणेश वेलकम. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड, ब्लाइंड स्ट्रोक खेळला, मात्र टायमिंग चांगलं होतं. सुपर हिट गेलाय चेंडू 4 धावेसाठी डीपला. दोन चेंडू बाकी आणि या 2 चेंडू मध्ये विस्फोटक रूप धारण करणं हे महत्वाचं असेल. 2 मोठे फटके येणं, कारण 30 आहेत. 5 षटकांचा सामना, पहिल्या 3 सामन्यामध्ये धावा जास्त ठोकताना पाहिलं, मात्र आता इथे बॅटिंग करताना धाकटी जुई संघ थोडा ढेपाळला. 32 चेंडूंचा खेळ बाकी. शरीरावर चेंडू ठेवला, त्याच क्षेत्रामध्ये मगाशी जो लॉंग लेगला फटका खेळला तिकडेच मारण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे जरूर सिंगल मिळेल. आता शेवटचा चेंडू असेल. बघा पेटाली संघ सहकारी, खेळाडू वृत्ती, डिसिप्लिन, संयमता, सावधानता, पॉझिटिव्ह खेळ त्यांचा पाहायला मिळाला आणि एक चांगला अप्रोच. संघ बांधणी, मोर्चे बांधणी आज चांगली आहे या संघाची. 31-6 गडी बाद. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न टोकाला लागला, एसटी रक्षक झेल सोडला. 1 धाव पूर्ण 2 धावेसाठी झालेत प्रयत्न आणि बघा इथे नजरे समोरून 3, मगाशी 4 धावा पळून काढल्या होत्या. प्रयास होता आणि त्याला साथ देत होता त्यांचा सलामीवीर समीर होता, त्यांनी वेगाने 4 धावा पळून काढल्या. रोहन आमच्या समोर जॉईंट आहेत. आज आपण पाहतोय धाकटी जुई संघासाठी ते आज 12th मॅन मध्ये. काही खेळाडूंचा शॉर्ट बॉल होता, मात्र आता रोहन धावा कमी असताना धाकटी जुईकडे गोलंदाजी सुद्धा ताकद आहे. मॅच पाहायला मजेल, मात्र मोठ्या फटक्यांवर त्यांना अंकुश ठेवावा लागेल. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावर 34 रन्स ऑन बोर्ड आणि 35 करायचे, 35 धावा. तर टॉस मॅन्डेटरी आहे. महागुरूंकडे आम्ही जरूर वळणार आहोत. टॉस मॅन्डेटरी आहे, ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी. यस थँक्यू. तर निश्चित स्वरूपात इथे पेठाली गावातील ग्रामस्थ आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट क्लब, तलोजा मस्को, श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार कमलाकर शेठ पाटील यांच्या वतीने तुमचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो. नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण पाहतो जानुमान श्री साई सिद्धी करवले आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ न्यू यंग स्टार वाहाल. घनश्याम याचे सौरभ इथे आलेले आहेत. नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो महेश भोईर, शिवसेना शहर प्रमुख तलोजे शहर. महेश आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होणार आहे. स्कायरा 11 न्यू स्टार वाल आकाश शेठ पाटील शिरडोन यांनी पुरस्कृत केलेला संघ महेश शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे केली जात आहे. नाणेफेकीचा कौल सौरभ याने नाणेफेक जिंकलेली आहे. उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने. दुसरी खऱ्या अर्थाने लढत असणार आहे. संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत किती महत्वपूर्ण असणार आहे? ही लढत खूप महत्वाची असणार आहे, कारण समोर वाल संघ खूप चांगला संघ आहे. हा एकंदरीत नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात? डिसिजन थोडा पेंडिंग राहील. या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये काही बदल असणार आहे? नाही, सेम प्लेइंग आहे. थँक्यू सो मच. घनश्याम यांच्याकडे बोलूया. घनश्याम, नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे आणि लढत आपण पाहतो खऱ्या अर्थाने सिद्धी करवली क्रिकेट संघ फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. नाणेफेक तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती महत्वपूर्ण होती? काय सांगता येत नाही, कारण आमचा डिसिजन पेंडिंग राहिला, तर बघू आता काय होतं ते. एकंदरीत आता प्रथमतः तुम्हाला फलंदाजी जर करण्याची संधी प्राप्त झाली, सामना 4 षटकांचा असणार आहे, तर 4 षटकामध्ये किती धावांची संकल्पना बनवण्याचा तुमचा खऱ्या अर्थाने प्रयत्न असेल?
जास्तीत जास्त करण्यात राहील. प्लेइंग 11 मध्ये काय बदल असेल? एखाद प्लेअर चेंज असेल बस. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली खऱ्या अर्थाने. नाणेफेकीचा कौल हनुमान सिद्धी करवले क्रिकेट संघ शतरक्षक अजून वेट अँड वॉच आहे, तरी ते मान्यवरांचा सन्मानित केलं जात आहे. एकेकाली ज्यांना पेंढर ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते शिवसेनेचे तळोदा शहर प्रमुख आदरणीय महेश शेठ भोईर पेंढर यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचं सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांचं स्वागत केलं जात आहे. कमलाकर शेठ पाटील यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. आणि या स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ट्रॉफी आपल्या भेटीसाठी आलेली आहे. की वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजिते दात जात आमुची पाच आलुनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची जिवंत वीर लढले नवल ते काय घडले शिर वेगळ झाल्यावर धरती अवघे लढले मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची पाच आलुनी पाने पाने आपल्या शिवरायांच्या इतिहासाची. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. यापूर्वी आवाज आपण सागर मांडवकर यांचा ऐकला. आता वळणार आहोत पुन्हा एकदा योगेश मडबी यांच्याकडे. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार सभी का स्वागत करेंगे. एक बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं आज. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार सभी का स्वागत है. आज इस प्रतियोगिता की चौथी रात पहली गेंद धमाका और गेंद बाउंड्री लाइन के ऊपर रोकने की कोशिश की थी. सीमा रेखा के बाद 4 रन. थैंक यू डीजे. 35 रनों का छोटा सा टारगेट है मैदान के ऊपर. कहते ना कि क्रिकेट में छोटा या बड़ा कोई टारगेट नहीं होता, बस आपको यहां रन बनाने हैं, क्योंकि रन जीतने के लिए 35 का टारगेट है. रोहित बालेराव यानी कि किडनी मुकाबला देख रहे हैं, उनका भी स्वागत करेंगे. तो रोहित बालेराव यानी कि हमारे किडनी जो मुकाबला देख रहे हैं, उनका भी गुलेली इस बार ऑन साइड में गेंद को फ्लिक किया मिड विकेट में. फील्डर तैनात एक सिंगल आई डबल के लिए पलटना चाहते थे, इनकार किया. पेठाली बनाम दागटी दुई के बीच मुकाबला है. एमएमवी स्पोर्ट्स टीम दागटी जुई और दूसरी तरफ है टीम स्वर्गीय लक्ष्मी नारायण पेटाली. सॉरी, यहां पर ये टीम देख रहे मैदान के ऊपर. यह अच्छी गेंद सामने की तरफ खेलना चाहते थे, बल्ला गेंद संपर्क ठीक से नहीं हुआ. शायद एक रन भी एक के साथ टीम टोटल रन संख्या में स्कोर बताते हुए 7 रन. स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स पेठाली. ये मुकाबला आप देख रहे हैं, बिल्कुल शानदार प्रतियोगिता और बड़ा मुकाबला. 35 रन बनाने हैं. बिल्कुल कप्तान ने कहा था कि टॉस जीतने के बाद ये हमारा होम ग्राउंड है और इसका बेनिफिट हमें जरूर मिलेगा, और बिल्कुल उन्हें बेनिफिट मिला. उनकी गेंदबाजी खूबसूरत रही. इस पिच के ऊपर हमेशा प्रैक्टिस करते हैं पेटाली टीम, उसी अंदाज से उन्होंने गेंदबाजी की और केवल 34 पर रोका दागटी जुई टीम को. अच्छी डिलीवरी. फिर एक बार यहां लेग बैक के स्वरूप में एक रन. मिस्टर बैबरेट सैंडी पालकर.
2 ओवर में यदि मुकाबला जीते तो 500 रुपए का इनाम। भास्कर सेठ केनी, या भास्कर दादा, बड़ा दिल है उनका भास्कर दादा का। भास्कर दादा की तरफ से यदि मुकाबला 2 ओवर में जीतते तो 500 का इनाम है। यस, ग्रुप ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आपल्या सगळ्यांचा हक्काचा माणूस, आपला माणूस निवृत्त दादा केनी। अच्छी गेंद सामने की तरफ खेलना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है। पेटाली टीम खेल रही है, निवृत्त दादा की टीम मैदान पर है और काफी खुश है। उनके चेहरे के ऊपर देखिए ना थोड़ी सी मुस्कुराहट है, क्योंकि टीम पूरी तरह से मजबूत स्थिति में है। टारगेट 30 गेंद में 35 का, 7 गेंद में 8 बने। आप यहां पर जीत की बात करेंगे तो अभी भी 27 रन की आवश्यकता है। अच्छी गेंद, ब्लॉकआउट में गेंद को फेंकने की कोशिश, ऑन साइड में मिड ऑन में खिलाड़ी तैनात। 1 रन बनेगी, इस 1 रन के साथ रन संख्या 9। इसके बाद जो मुकाबला होगा बिग फाइट रहेगा। यहां पर स्काइरा 11 न्यू यंगस्टर बहाल और फाइट करेगी टीम जय हनुमान श्री साई सिद्दीक करौले। सिद्दीक करौले टीम ने टॉस जीता, अगला मुकाबला बेहतरीन होगा। इस बार हवा में इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर में गेंद को लपेट लिया, पहली विकेट। मैदान के बाहर सलामीवीर बैट्समैन प्रथमेश केनी बैक टू द डिग आउट। या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करतो। कमलाकर शेठ पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर, यावं, आपलं स्वागत आहे। तो इस ओवर की बात करेंगे, 3 गेंदे हो चुके इस ओवर में। अंकेश गेंदबाजी कर रहे हैं। अंकेश पाटिल की बात करेंगे, 3 गेंदे 1 रन 1 सफलता। रोहित घरत ने गेंदबाजी की थी, 8 रन दिए थे पहले ओवर में, 9 रन बने। जीत की बात करेंगे तो आप 26 की आवश्यकता होगी आने वाली गेंदों के ऊपर, यानी कि 21 गेंदे और 26 का टारगेट है। 9 गेंद में 9, 30 में 35, लो स्कोरिंग मुकाबला जीतते हैं कई मर्तबा देखा है क्रिकेट में, और वो प्रयास में है। अच्छी डिलीवरी, अपील स्ट्रॉन्ग, अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। 10 गेंदें हुई, 10 गेंद में 10 रन बने। प्रति गेंद बात करेंगे तो आप बची हुई गेंदें 20 और रन चाहिए 25। रन और गेंदों के बीच अंतर है यहां 5 का। अंतर को बढ़ाना चाहते टीम डाक्टी जोई तो यहां गेंदें डॉट फेंकनी होगी, दबाव डालना पड़ेगा, विकेटें हासिल करनी होगी। ये बातें करते तो फिर मुकाबले में वापसी होगी। खुद की उम्र के ऊपर खेल रही है ऋतिक, अभी भी मैदान पर है। ये देखिए स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच, सीधे बल्ले से स्क्रीन के ऊपर से गेंद भेज दिया पेटाली गांव में। में पहुंची, छक्के के 7 रन संख्या 16, जीत के लिए 19 की आवश्यकता है। एक्शन रिप्ले देखिए, कितनी ऊंची, बहुत ऊंची गेंद गई थी, लगता है 18वें मंजिले पर पहुंची थी गेंद। सामने देखिए कितनी ऊंची टावर है, तकरीबन गेंद भेजी आप बाउंड्री लाइन के बाद 6 रन। ऋतिक केनी के बल्ले से छक्का आता हुआ पहला। 6 गेंदें 8 की पारी खेल रही है। इससे पहले 5 गेंद में केवल 2 रन बनाकर खेल रहे थे।
थोड़ा सा दबाव महसूस कर रहे थे, मगर ऋतिक केनी ज्यादा देर तक शांत नहीं बैठते हैं। शांत बैठने वाले से वो ऋतिक केनी नहीं है, क्योंकि ऋतिक केनी सॉरी जो खेल रहे मैदान के ऊपर 6 गेंदे 8। ऋतिक फिर एक बार तैयार, इस बार भी प्रहार किया, छक्के के बाद ये स्क्वायर लेग रीजन में शानदार चौका। उतना तेज स्ट्रोक देखने को मिला, काफी पलक झपकते ही बल्ला घुमाया और ये चौका था। चौके के साथ रन संख्या पहुंची 20 के ऊपर। जीत की बात करेंगे तो केवल अब 15 रन की आवश्यकता है। स्वर्गीय चंद्रकांत काशीनाथ केनी आणि स्वर्गीय सदानंद दामोदर पाटील अर्थात सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित डे नाईट ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा येत्या 9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल। प्रवेश फी 13,000 रुपये, पहिलं प्राइस 1 लाख, दुसरं प्राइस 50, तिसरं चौथं 25-25 आणि या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज आहे रेफ्रिजरेटर। उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल आणि क्षेत्ररक्षणासाठी शूज आहेत। जर कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तर या ठिकाणी संपर्क दिलेले आहेत। अमोल केनी, दीपेश केनी, दिनेश गायकवाड, रोशन पाटील आणि इथे प्राप्ती डिजिटल लाईव्ह अर्थात जितू गोंधळीशी संपर्क साधा। संदीप सन्माननीय मान्यवरांचे इथे आगमन होत आहे। सिद्धी करवले नाईट क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष योगेंद्रदादा पाटील सिद्धी करवले यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत संदेश पाटील सिद्धी करवले यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। सुनील राजे तुमचं स्वागत आहे आणि राजे आपलंही आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत। बघा चिंद्रंग गावातील आमचे क्रिकेट प्रेक्षक अर्थात समर्थक यांची चावी हरवलेली आहे आणि यदा कदाचित जर ही चावी कोणाला सापडलेली असेल तर आमच्या स्टेजवर लगेचच आपण ती घेऊन यावी। टीम टोटल दावा संख्या रनों की बात करेंगे तो 20 रन बने हैं, 2 विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज पहुंचे मैदान पर परेश केनी लेफ्ट हैंड बल्लेबाज है, तोड़फोड़ बल्लेबाजी है उनका पेशा है। नए बल्लेबाज परेश केनी, पहली गेंद हवा में चिड़िया छिप गई खेत में, विकेट का पतंग। परेश केनी लौटे मैदान के बाहर, लगातार यहां पर विकेटें, 2 गेंदे 2 विकेटें। आप जीतने के लिए 16 गेंदे 15 की आवश्यकता है। श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची। तो बिल्कुल यहां बात करेंगे, नए बल्लेबाज पहुंचे हैं इस टीम के मेन खिलाड़ी हेमंत केनी, पुरानी चावल। कहते हैं ना कि हेमंत केनी के नाम से पूरी पेटाली टीम जानी जाती है। जहां भी जाओ पेटाली कहने के बाद हेमंत केनी ये पहली नाम आती है। लेजेंड क्रिकेटर है, बहुत पुराने खिलाड़ी है और कहते हैं ना कि हेमंत केनी के नाम कहीं रिकॉर्ड है। आज खुद के होम ग्राउंड के ऊपर खेल रहे हैं हेमंत केनी। पहली गेंद डॉट, 15 गेंदे 15 की आवश्यकता। देखिए शायद मोबाइल लेके गए। कदमों का इस्तेमाल, टैपिंग क्रिकेट, अच्छी गेंद थी, सम्मान दिया। बेहतर खिलाड़ी यही करता कि अच्छी गेंद को सम्मान देते हैं। हेमंत केनी ने 1 के साथ अकाउंट ओपन किया। जानते हैं हर गेंद में 1-1 रन भी बनाएंगे तो मुकाबला हम जीत सकते हैं। इसके बाद सिद्दीक करवले बनाम बहाल के बीच बिग फाइट मुकाबला होगा। कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि एक बिग फाइट लड़त होगी।
ऋतिक भी हल्के हाथों से खेल रहे, कोई जोखिम नहीं उठा रहे हैं क्योंकि जानते हैं यहां डायरेक्ट हिट और यहां विकेट का फायदा, कोई आवश्यकता नहीं थी। ये देखिए, आप देख सकते हैं यहां पर रिप्ले में जरूर देखने मिलेगा हेमंत केनी का एक्शन, जरूर देखिए। बिल्कुल हम दिखाएंगे बिल्कुल आपको, क्योंकि इतने नाराज हुए क्योंकि उन्हें पता था कि कोई जरूरत नहीं, एक एक रन भी आती है तो हम जीत सकते हैं। ये देखिए डायरेक्ट हिट, दौड़े भी नहीं थे। उसके बाद उनका एक्शन देखिए, ऋतिक की तरफ मुड़े और चिल्लाते हुए कहा कोई आवश्यकता नहीं थी। सही है, क्योंकि वो भी जानते हैं बड़े खिलाड़ी हैं, विकेट का मूल्य बहुत होता है। अब 13 गेंदे 13 की आवश्यकता। तीसरा ओवर 13 गेंदे 13 की आवश्यकता। यस, नए बल्लेबाज आकाश केनी, अक्षय केनी, सॉरी अक्षय केनी पहुंचे 9 सेकेंड पर। ऋतिक देखिए दूसरे के लिए पलटना चाहते थे, बिल्कुल वो गलत डिसीजन रहा। टैपिंग क्रिकेट, लग रहा है कि अब दबाव में बल्लेबाजी क्यों कर रहे हैं। दर्शक उनके जानते हैं कि बड़ी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। ओवर की समाप्ति शायद हुई है, 12 गेंद में 12 की आवश्यकता। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 4 विकेट के नुकसान पर 23। असताना योगेंद्र दादा पाटील सिद्धेकरवले यांना पाहतो। पापडीचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि ज्या डे स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये आवर्जून झाली, ते आमचे परम मित्र विलास दादा घरे तिथे उपस्थित आहेत। आणि तलोदा मजकुर असो, पेठाली, सिद्धेकरवले आणि घोट असो, या विभागामध्ये ज्यावेळेस नाईट स्पर्धा ऑर्गनाइज केली जातो ना, तिथे फक्त निर्दोष दादा, निर्दोष शेठ केनी हे जर उपस्थित असले तर आपण समजा का ती स्पर्धा ऑटोमॅटिकली खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो। असे दमदार व्यक्तिमत्व निर्दोष शेठ आमचे प्रवीण दादा दलवी उपस्थित आहेत। निलेश तांबडे साहेब आपलं, संदेश पाटील आपलंही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो। बिल्कुल नया साल, नई शुरुआत, महागुरु खास तौर पर नई टूर्नामेंट और नए अंदाज के साथ ये प्रतियोगिता देखने को मिली। 26 जनवरी से बात करेंगे तो यहां विकेट बिल्कुल मिली थी। उसके बाद यहां पर अब 11 गेंदे बची, 12 की आवश्यकता। महागुरु सर्वे हो चुका है। 26 जनवरी से रायगढ़ जिले के 2 हिस्से होने वाले हैं। महाड़ जिला भी यहां पर अब घोषित हो चुका है। 26 जनवरी से वो घोषित हो चुका है, क्योंकि रायगढ़ एक जिला था, अब महाड़ तालुका था, मगर वहां अब सर्वे हो चुका है, अब महाड़ जिला घोषित किया गया। और यहां पर शानदार छक्का, थैंक यू डीजे। चक्के के साथ रन संख्या पहुंची है टोटल 28 रन के ऊपर। आप जीतने के लिए केवल 7 की आवश्यकता है। इस बार भी यह गेंद सीमा रेखा के बाहर, यह विनिंग स्ट्रोक है। शायद मुकाबला जीत लिया है टीम पेटाली ने। कांग्रेचुलेशन पेटाली टीम, हार्ड लक दागती हुई। शानदार मुकाबला रहा और इस मुकाबले में जीत हासिल की है